नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या पिरियडमध्ये आपण आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि या आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारकापैकी गोपाळ गणेश आगरकर प्रकरण क्रमांक 3 याबद्दलची माहिती पाहण्यास सुरुवात केली होती. त्यामध्ये गोपाळ गणेश आगरकर या आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारकाबद्दलची माहिती पाहत असताना त्यांची प्रारंभीच्या जीवनाबद्दलची माहिती कालच्या पिरियडमध्ये आपण पूर्णपणे अभ्यासली. गोपाळ गणेश आगरकर हे महाराष्ट्रातील ज्या काही आधुनिक सुधारणावादी विचारापैकी एक समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. घरची हालाकीची परिस्थिती आणि ज्या काही हाल अपेष्टा व गरिबी या सर्वावर मात करत त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये शिक्षण घेऊन समाज सेवा करण्यासाठी किंवा सामाजिक कार्याकडे त्यांनी वाटचाल सुरू केली. अशा समाजसुधारकांच्या कार्यामुळेच आज महाराष्ट्र एक सामाजिक सुधारणेच्याकडे वाटचाल म्हणजे त्या सुधारणेमुळेच आजचा महाराष्ट्र हा प्रगत महाराष्ट्र किंवा समाजातल्या अनिष्ट प्रथा परंपरा ह्या विविधांगी बाबी ह्या पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर त्याची कार्यप्रणाली चालू आहे. गोपाळ गणेश आगरकर हे आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि या समाजसुधारकांनी वेळोवेळी आपल्या सामाजिक कार्याच्या आधारेच तत्कालीन स्थितीमध्ये समाजामध्ये परिवर्तनाची लाट किंवा बदलाची पार्श्वभूमी निर्माण करण्यासाठी तत्कालीन स्थितीमध्ये इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार, जे बोलण्यासाठी म्हणजे जे बोलणार आहे ते योग्य आणि जे करणार ते योग्य, अशा प्रकारच्या ब्रीदवाक्याप्रमाणे आगरकरांनी आपल्या सामाजिक सुधारणेला सुरुवात केली. या सामाजिक सुधारणेचा विचार करता आजचा आपला पॉईंट आहे तो म्हणजे ब नंबरचा पॉईंट, गोपाळ गणेश आगरकर यांचे सामाजिक कार्य. आता गोपाळ गणेश आगरकर यांच्या सामाजिक कार्यामधले जे काही पॉईंट पाहण्या अगोदर थोडक्यात त्यांच्याबद्दलची म्हणजेच त्यांच्या सामाजिक सुधारणेला जी सुरुवात कालच्या पिरियडमध्ये पाहिली, थोडक्यात आज पाहू आणि पुढे त्यामध्ये असणारे पॉईंट म्हणजे सामाजिक सुधारणेमधले महत्त्वपूर्ण पॉईंट याचा अभ्यास करू. महात्मा ज्योतिबा फुले प्रमाणे गोपाळ गणेश आगरकर यांनी जी की शाळा किंवा शिक्षणाचं माध्यम हे समाज सुधारणेचा एक पाया आहे हे ओळखून शाळेच्या माध्यमातून लोकशिक्षणाची मर्यादा म्हणजे शाळा ही एक लोकशिक्षण निर्माण करणारी साधन आहे आणि त्यामुळे अनेक लोक सुशिक्षित होतात, त्यांना साक्षर बनल्यानंतर विचार करण्याची क्षमता निर्माण होते आणि त्या काळामध्ये पाश्चिमात्य शिक्षण किंवा शिक्षणाची व्यवस्था निर्माण झाल्यानंतर अनेक लोक साक्षर झाले. त्यानंतर जे काही वृत्तपत्र किंवा दैनंदिन ज्या काही बातम्या किंवा घडामोडी या वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेक जनतेला समजण्यास मदत होऊ लागली. अशा स्थितीमध्ये लोकशिक्षणाचा पाया किंवा वृत्तपत्राचा एक पाया घालण्याचं काम चिपळूणकर असतील, लोकमान्य टिळक असतील, आगरकर असतील यांनी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून सामाजिक विचार मांडण्यास प्रारंभ केला. प्रामुख्याने आगरकरांच्या लिहिण्याचे म्हणजे जे सामाजिक प्रश्न त्यांनी लिहिले गेले हे तळागाळातील लोकांचे प्रश्न म्हणून पाहिले जात होते. तत्कालीन स्थितीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराचा आदर्श घेऊन आणि शिक्षणाचं माध्यम हे पाश्चिमात्य शिक्षणाप्रमाणेच म्हणजे इंग्लिश स्कूल असावं असं मत लोकमान्य टिळकांना वाटू लागलं. अशा स्थितीमध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना ही करण्यात आली. 2 जानेवारी 1881 मध्ये हे जे काही इंग्लिश स्कूल स्थापन झालं. त्याचबरोबर मराठा हे इंग्रजी साप्ताहिक लोकमान्य टिळकांनी 4 जानेवारी 1881 मध्ये सुरू केलं. त्याचबरोबर केसरी आणि मराठा या साप्ताहिकाचे संपादक पद हे टिळकांनी लोकमान्य टिळकांनी आगरकरांकडे दिलं. आगरकर हे 7 वर्ष केसरीचे संपादक म्हणून राहिले. त्यांचे अनेक लेख त्या वृत्तपत्रातून छापण्यास प्रारंभ झाला.
पुढे आगरकर आणि टिळक यांच्यामध्ये मतभेद झाले. राजकीय बदल सर्वप्रथम असावा का सामाजिक बदल? लोकमान्य टिळक राजकीय बदलाला प्राधान्य देणारे होते, तर आगरकर हे सामाजिक बदल, समाज सुधारणेला प्राधान्य देणारे होते. या दोघांमध्ये वैचारिक मतभेद झालं, म्हणजे विचारामध्ये मतभेद झाल्यानंतर त्यांनी केसरीचे संपादक पद सोडून दिलं, न्यू इंग्लिश स्कूलची नोकरी सोडून दिली आणि आगरकरांनी गोपाळ गणेश आगरकर यांनी इसवी सन 1888 मध्ये एक नवीन वृत्तपत्र काढलं, जे साप्ताहिक काढलं. त्याला सुधारक म्हणून नाव दिलं गेलं. म्हणजे समाजामध्ये सुधारणा घडून आणण्यासाठी केलेला प्रयत्न किंवा त्यासाठी केलेलं लिखाणकाम ज्या माध्यमातून, साप्ताहिकाच्या माध्यमातून करण्यात येईल, त्याला सुधारक म्हणून नामकरण देण्यात आलं. आणि याचा प्रमुख उद्देश काय होता? समाजातील दोष स्थळे किंवा समाजातील जे दोष आहेत, ज्या अंधश्रद्धा, रूढी, परंपरा आणि ज्या या बाबीमुळे समाजाची प्रगती खुंटलेली आहे, अशा बाबीवर लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी म्हणून लोकमान्य टिळकांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलं. आगरकरांनी हे वृत्तपत्र सुरू केले. आगरकर हे तत्कालीन स्थितीमध्ये जे पाश्चिमात्य शिक्षण, या पाश्चिमात्य शिक्षणाचा त्यांनी आदर्श घेतला आणि समाजातल्या अनिष्ट प्रथा परंपरा यामध्ये मांडताना त्यांना इष्ट असेल ते बोलणार, म्हणजे जे घडत आहे त्याच्यावर बोलायचं आणि ज्या बाबीवर कृती करण्यासाठी आवश्यक आहे ते करणार, म्हणजे इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार, या ब्रीदवाक्याला अनुसरून आगरकरांनी समाजातली चालीरीती असेल, रूढी, आचार विचार, जे काही अंधश्रद्धा आणि वाईट जी कृत्य समाजासाठी अहितकारक आहे, म्हणजे जे बाब समाजासाठी एक समाजामध्ये तेढ निर्माण करणारे, समाजामध्ये प्रगती खुंटवणारे आहे, अशा बाबीवर त्यांनी आपल्या लेखाच्या माध्यमातून किंवा लिखाणाच्या माध्यमातून मांडण्याचं काम केलं. त्यावेळेस आगरकर यांनी सामाजिक सुधारणाचे 3 मार्ग अंगीकारले. आता 3 मार्ग कोणकोणते होते? तर सामाजिक सुधारणाचे 3 मार्गाचा वापर करताना किंवा अभ्यास करताना, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी जशा पद्धतीने शिक्षणाचा आधार घेऊन त्यानंतर सामाजिक सुधारणेला प्राधान्य दिलं, त्याचप्रमाणे आगरकरांनी सर्वप्रथम अनिष्ट सामाजिक रूढी, परंपरा, स्त्रीदास्य इत्यादीचे जे दुष्परिणाम मनात ठरवून त्यापासून लोकांना परावर्त करणे, म्हणजे जे काही अनिष्ट रूढी, परंपरा, पारंपरिक आलेल्या ज्या प्रथा परंपरा ह्या समाजासाठी अहितकारक आहेत, त्या वर्षानुवर्ष समाज पाळत आला, या प्रथा परंपरा पूर्णपणे नष्ट झाल्या पाहिजे यासाठी म्हणून. त्याचबरोबर स्त्रियांना दास्य जीवन किंवा त्यांना त्यांचं स्वातंत्र्य पूर्णपणे हिरावून घेतलं होतं आणि स्त्री ही एक चूल आणि मूल या पलीकडे न जाता त्यापर्यंतच राहिलेली होती. या सर्व बाबीची माहिती तत्कालीन स्थितीमध्ये ज्या अनिष्ट प्रथा परंपरा या लोकांना समजून त्यापासून त्यांना एक सुधारणावादी नवीन बदल घडून आणण्यासाठी कार्य करण्यास जे आगरकरांनी सुरुवात केली. त्याच्यानंतर नंबर 2 आहे लोकशिक्षणाच्या माध्यमातून, म्हणजे जनतेला किंवा लोकांना शिक्षणाच्या माध्यमातून आधुनिक विचार, जे पाश्चिमात्य लोकांचे विचार, त्याचबरोबर समाजातल्या अनिष्ट प्रथा परंपरा, अंधश्रद्धा, त्याचनंतर रूढी परंपरा या बाबी सोडून देऊन चांगल्या सवयी लावून घेणं आणि ज्या सवयी प्राचीन काळापासून म्हणजे ज्या काही लादल्या गेल्या होत्या ते करणं भाग होतं. त्यामध्ये सामाजिक जीवन असेल, आर्थिक जीवन असेल, सामाजिक जीवन आणि धार्मिक जीवनामध्ये विविध बंधने समाजातील काही लोकांनी समाजावर लादले होते, ते बाबी सोडून दिल्या पाहिजे. यज्ञयाग विधी करणे, देव पूजा अर्चा करणे, मूर्तीपूजा करणे, अनेक बाबी त्यामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये जे काही यज्ञयाग विधीमध्ये होणारा खर्च असेल, नरबळी प्रथा असेल, त्याच्यानंतर बालविवाह असेल, अशा ज्या काही अनिष्ट प्रथा पद्धती ह्या जर लोक शिक्षण घेतले
त्यांच्या माध्यमातून आधुनिक विचार येतील आणि विचार आले तर ते बदलाची पार्श्वभूमी निर्माण होईल. म्हणून लोकशिक्षणाच्या माध्यमातून तत्कालीन स्थितीमध्ये आगरकरांनी एक नवीन वाटचाल सुरू केली. नंबर 3चं त्यांची कार्यप्रणाली म्हणजेच सामाजिक सुधारणाचा मार्गापैकी तिसरा मार्ग म्हणजे कायद्याचा मार्ग निषिद्ध न मानता, म्हणजे जे कायदा आहे त्या कायद्याचं अनुकरण करणे. सामाजिक सुधारणेसाठी त्यांनी नवे कायदे ब्रिटिश सरकारकडून पारित करून घेण्याचे आणि त्याचा पूर्णपणे वापर किंवा त्याचा समाजामध्ये वापर झाला पाहिजे. या कायद्यामध्ये त्यांनी दुरुस्ती करण्याची विनंती सरकारला केली. जे बालहत्या प्रतिबंधक ग्रह असेल किंवा त्यानंतर बालविवाह असेल, अस्पृश्यता, जातीयता, अशा ज्या प्रथा परंपरा, ज्या काही धार्मिक बाबी, यामध्ये ज्या काही नरबळी असेल, त्याच्यानंतर पशुहत्या असेल, अशा प्रकारच्या प्रथा परंपरा या कायद्याच्या चौकटीमध्ये बसून समाजामध्ये एक भीती नियंत्रण प्रस्थापित करता यावं म्हणून कायद्याचा आधार घेण्याचं काम सुद्धा आगरकरांनी करण्यास प्रारंभ केला. आता ह्या आगरकरांच्या या तीनही ज्या काही सामाजिक सुधारणाच्या 3 मार्गाचा विचार करता त्यांनी समाजाबद्दल असं खोलवर मतमतांतर मांडण्याचा प्रयत्न केला आणि या आधारेच त्यांनी सामाजिक सुधारणेकडे वाटचाल सुरू केली, समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्यास प्रारंभ केला. आता या सामाजिक सुधारणाबद्दलची वाटचाल करत असताना किंवा सामाजिक सुधारणाचे कार्य करत असताना ज्या गोपाळ गणेश आगरकरांनी सर्वप्रथम ज्या सामाजिक सुधारणेला सुरुवात केलं त्याच्यामधला नंबर 1चा पॉईंट आहे तो म्हणजे हिंदू समाजाच्या किंवा हिंदू धर्मातील ज्या काही बाबीवर कारणमीमांसा करण्याचं काम केलं. आता ह्या कारणमीमांसा कशी होती? नंबर 1चा पॉईंट, हिंदू धर्मातील किंवा हिंदू समाजातील बाबीवर कारणमीमांसा. गोपाळ गणेश आगरकर यांनी ज्या सुधारक वृत्तपत्राची सुरुवात, ज्या सुधारक साप्ताहिकाची सुरुवात इसवी सन 1888 मध्ये केली, या ज्या साप्ताहिकामध्ये आगरकरांनी हिंदुस्थानामधील म्हणजे भारतामधील समाजाचे न्याय, त्याच्यानंतर गणित, ज्योतिष, विद्या, कला या क्षेत्रातील जी प्रगती जी समाजाने केली किंवा जगाने करण्यास सुरुवात केली होती, या बाबीचा ह्या समाजावर परिणाम पूर्णपणे झालेला नाही. तर जी काही स्थिती समाजाची खुंटलेली आढळून येते, म्हणजे एवढ्या सुधारणा घडून आणल्या गेल्या, न्याय, समाजामध्ये समता, बंधुता, न्याय अशी मूल्य रुजवण्यापेक्षा जे काही पारंपरिक रूढी परंपरा या आधारावर समाज आज सुद्धा अवलंबून आहे, अशा प्रकारची पार्श्वभूमी आगरकरांना समजल्यानंतर त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये आगरकरांनी त्याची कारणे शोधण्यास सुरुवात केली. तर समाजामध्ये ज्या काही बदलाची पार्श्वभूमी निर्माण व्हावी यासाठी म्हणून शिक्षण दिलं गेलं, न्यायव्यवस्था आली, गणित, ज्योतिष, भूगोल, विद्या, कला या बाबीची प्रगती झाली, पण भारतीय समाज सुधारला नाही किंवा त्याला सुधारण्यासाठी अडथळा निर्माण करणाऱ्या बाबी कोणत्या हे सर्वप्रथम त्यांनी पाहण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम आगरकरांनी हिंदू लोकांचा इतिहास आणि भूगोलाचे अज्ञान व इतिहासाची अनास्था, म्हणजे हिंदू लोकांचा जो इतिहास म्हणजे प्राचीन काळाचा, मध्ययुगाचा इतिहास व भूगोल याबाबत काही लोकांना माहितीच नव्हतं. जे प्राचीन काळापासून जी सिंधू संस्कृती असेल, हडप्पा संस्कृती असेल, सिंधू संस्कृतीमध्ये हडप्पा, मोहेंजोदडो, नागरी संस्कृती, त्यानंतर मध्ययुगीन कालखंडामध्ये जे शूर कर्तबगार असे विजयनगरचं साम्राज्य असेल किंवा जे काही छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य असेल, ही काही जी स्वराज्य किंवा स्वराज्याची संकल्पना आणि तत्कालीन स्थितीचा जे काही भौगोलिक परिसर आणि इतिहास, प्राचीन काळाच्या घडलेल्या घटना, मध्ययुगीन कालखंडामध्ये घडलेल्या घटना याबद्दल समाजामध्ये एक जागृती नव्हती.
ती जागृती सर्वप्रथम व्हायला पाहिजे. त्यामुळे समाजामध्ये एक आपल्या पूर्वजाबद्दलची जी काही बाबी समजल्यानंतर आजच्या स्थितीमध्ये कोणत्या बाबी लागू पडतील हे समजण्यास मदत होईल. म्हणून सर्वप्रथम जो प्राचीन काळाचा जे काही हिंदू लोकांचा इतिहास असेल, भूगोल असेल, या सर्व बाबी त्यांना समजून देण्यास त्यांनी प्रारंभ करायला सुरुवात केली. त्यानंतर हिंदू समाजात रूढी आणि एक तर्क भावना होती. त्याच्यामध्ये कोणती होती? तर अस्पृश्य लोकांना शिवल्यानंतर विटाळ होतो किंवा अस्पृश्य लोकांचा सोबत राहिल्यानंतर एक मनामध्ये शंका घेण्याची प्रवृत्ती निर्माण झाली होती. त्याचबरोबर जे काही 16 संस्कार असतील, त्याचबरोबर सण उत्सव हे पारंपरिक आलेले सण उत्सव होते. त्यांना एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे आले, पण त्याची कारणं किंवा त्यावर ज्या बाबी करण्यास आवश्यक नाहीत त्या बाबी सुद्धा समाज करू लागला आणि त्यामुळेच समाजाची प्रगती म्हणजेच जे काही आर्थिक भार वाढू लागला. दारिद्र्य, बेकारी अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत्या. म्हणून आगरकरांनी कोणत्या बाबी ह्या महत्त्वपूर्ण आहेत हे सांगण्यास प्रारंभ केला. त्याचबरोबर समुद्र पर्यटनास बंदी, म्हणजे आपल्या देशातून युरोपमध्ये जाणं, त्या ठिकाणचं शिक्षण घेणं हे भारतीय लोकांना पटणारं नव्हतं. ही बाब सुद्धा हिंदू समाजाच्या ज्या काही प्रगतीचा अडथळा होता. जर आपल्या देशातून समुद्र पार करून दुसऱ्या ठिकाणी गेला तर आपल्या घरातील एखादा माणूस त्याचा मृत्यू होईल, अशा प्रकारची भावना किंवा अशा अंधश्रद्धा ह्या समाजामध्ये रूढ झाल्या होत्या. ही प्रगतीच्या न होण्याचं म्हणजे प्रगती न होण्याचे कारण ठरलं गेलं. त्याचबरोबर हिंदू समाजातील स्त्रियांची हीन अवस्था, ज्या स्त्रिया हिंदू समाजातल्या होत्या त्यांना पडदा पद्धत होती, म्हणजे घराच्या बाहेर निघू द्यायचं नाही. त्यांचं स्त्रियांच्या चेहऱ्यावर बुरका असायचा, पडदा असायचा किंवा त्या पडद्याच्या आतमध्ये ते राहायचे. अनेक लहान मुली ज्यांचा लहान वयातच 7-8 वर्षाच्या वयामध्येच विवाह घडवून आणायचा, अशा प्रकारची पद्धत होती. त्याचबरोबर ज्या काही विधवा होत्या, या विधवांना ज्यांचा पती वारल्यानंतर त्यांचं जीवन हे विधवेचं जीवन जगावं लागत होतं, त्यांना पुन्हा विवाह करण्यावर बंदी आणली होती. त्याचबरोबर त्या काळामध्ये ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियांना शिक्षणावर बंदी होती आणि ज्या स्त्रिया विधवा झाल्या होत्या अशा स्त्रियांचं डोक्यावरचं केस म्हणजे केशवपन केलं जायचं. यामुळे स्त्रियांचं पूर्ण स्वातंत्र्य हिरावून घेण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये समाजामध्ये निर्माण झालं होतं. हे समाज प्रगतीच्या कालखंडातला जो अडथळे होते. त्याचनंतर हिंदू समाजातील काही जाती प्रथा, जातीभेद, अस्पृश्यता आणि ज्या विषमता, त्यामध्ये जे काही उच्चवर्णीय, कनिष्ठवर्गीय, जे काही निकृष्ट वर्णाची म्हणजे शेवटच्या वर्णाची व्यवस्था, त्यांना वेगवेगळी वस्ती असेल त्यांच्याकडून काही कामं जस्तला सोपवलेली, त्या पद्धतीने काम करून घेणं आणि एक राज्यशाही प्रणाली पद्धतीने एक विकसित झालेली समाज व्यवस्था हे समाज सुधारणामध्ये अडथळा निर्माण करणारी. आणि जी राज्यशाही प्रणाली ही पारंपरिक आली होती, जी हजारो वर्षापासून आली होती, त्यामुळे अनेक लोक हे त्या जोगडाखाली किंवा त्याच्या खाली दबले गेले होते. आणि त्याचबरोबर अशा सर्व बाबीमुळे समाजाची काय देशाबद्दलचा स्वाभिमान किंवा राष्ट्रप्रेम या गोष्टी पुढे येत नव्हत्या. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्याचा लोभ झाला होता. म्हणजे एक व्यक्ती आहे त्याला स्वातंत्र्य आहे ही परंपरा पूर्णपणे नष्ट झाली होती. या अशा काही अडथळ्यामुळे आगरकरांनी म्हणजे गोपाळ गणेश आगरकरांनी पाश्चिमात्य शिक्षण हे या सर्व बाबी बदलू शकतं म्हणून त्यांनी पाश्चिमात्य शिक्षणाबरोबर नवीन कल्पना आणि त्या कल्पनेचा आपण अंगीकार केला पाहिजे, यासाठी म्हणून अशा विविधांगी बाबी आणि ह्या समस्या त्यांनी समजून घ्यायला सुरुवात केलं आणि ह्या सर्व समस्याची कारणमीमांसा केल्यानंतर पुढे सामाजिक सुधारणेकडे वाटचाल सुरू केली. आणि त्यांनी या ज्या आतापर्यंत सांगितलेल्या ज्या समस्या, ज्या हिंदू समाजातील किंवा हिंदू धर्मातील ज्या काही समस्याची कारणमीमांसा केली, त्या सर्व बाबी तत्कालीन स्थितीमध्ये या प्रगतीचा अडथळा आहेत. म्हणून त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये या सर्व बाबीवर विचार कारणमीमांसा करून त्यानुसार यावर बदल
किंवा बदलाची पार्श्वभूमी निर्माण केली आणि समाज सुधारणेचा पाया रचला. आत्तापर्यंत आपण गोपाळ गणेश आगरकर यांच्या सामाजिक कार्याची माहिती पाहत असताना ही पहिला पॉईंट म्हणजे हिंदू धर्माबद्दल आगरकरांची कारणमीमांसा याबद्दलची माहिती पाहिली. उद्याच्या पिरियडमध्ये जे अन्य सामाजिक सुधारणाची जी काय बाब ही सर्व बाबीची माहिती पाहणार आहोत.